माता मेना काय म्हणाली, म्हणे आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे की जे आपल्या पतीला फार प्रिय आहेत. मेनानं माता पार्वती मैयाला अनेक प्रकारे पतिव्रता धर्म वर्णन करून सांगितलं. आणि मग आता जीव राडी मंडळी असते बघा, की जी आता रिटर्न जायच्या तयारीमध्ये असते, तेव्हा विदाईचा कार्यक्रम असतो. विदाईचा मग वधू जी असते ती सर्वांना भेटते आणि रडते. तसंच पार्वती मैया एक 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 सर्वांना भेटते. जे आपल्यापेक्षा मोठे त्यांचं दर्शन घेते. आणि सर्वांना भेटत 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 पार्वती मैया कुठं आली माहिती? हिमालयाजवळ आली. स्वतःच्या वडिलांजवळ आली. बापाच्या जीवनातला फार अवघड प्रसंग असतो बरं का हा. आपल्या मुलीला विदाई करायचं फार अवघड प्रसंग असतो. मुळात आपल्याला बापानं लहानचं मोठं केलेलं आहे, पण लहानचं मोठं करत असताना बापाचं अंतःकरण कोणी जाणून घेतलं का हो? माय बापा हो. बाप बाप म्हणजे काय? बाप म्हणजे आनंदाचा तारा असतो. बाप म्हणजे चमकणारा झरा असतो. बाप म्हणजे उगवता सूर्य असतो. बाप म्हणजे आपल्या लेकरांचं धैर्य असतो. आईसाठी करतो आपण मदर्स डे साजरा, मित्रमैत्रिणींसाठी करतो फ्रेंडशिप डे साजरा, बहीण भावांसाठी करतो रक्षाबंधन साजरा, पण बापासाठी केलाय का हो कोणी फादर्स डे साजरा? का बरं बापाला आपण प्रत्येक गोष्टीतून वर्ज करून टाकला? त्याची हीच एक चूक होती ना माय. तुझ्या सुखासाठी तो आयुष्यभर धडपड करीत राहिला. त्याची हीच एक चूक होती माय. लक्षात ठेवा, बाप जीवनामध्ये कळत नसतो ग. आणि ज्या दिवशी कळतो त्या दिवशी बापच नसतो. म्हणून सांगते, बापाला जपा, बापाची सेवा करा. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत त्याची सेवा करून घ्याव. बाप जर का एकदा निघून गेला ना तो परत नाही येणार. लक्षात ठेवा. बापाचं महत्व कोणी जाणून घेतलं नाही, पण बाप तो बाप असतो. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता. माझ्या नव्या वहीसाठी बाप झिजला घामानं. माझ्या नव्या वहीसाठी बाप झिजला घामानं. आणि त्याचे मळालेले कपडे मला ध्वजा समान, ध्वजा समान. माय बापो बाप. महिला मंडळ लक्षात ठेवा, बापाच्या जीवनामध्ये तो ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो तिचं नाव म्हणजे लेक. आणि तुमच्याही जीवनामध्ये सगळ्यात जास्त तुमच्यावर जीव ओतणारी व्यक्ती म्हणजे तुमचा बाप आहे. बाप जीवनामध्ये कधीच रडत नाही ग. ओ, बापाचा जेव्हा बाप जातो तेव्हा बाप रडत नाही. बापाची जेव्हा आई जाते ना तेव्हा बाप रडत नाही ग. पण त्याच्या हृदयाचा तुकडा, त्याची लेक लग्न करून परक्या घरी जाते ना त्या दिवशी मात्र बाप ढसा ढसा रडतो. बापाच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग म्हणजे बाप जेव्हा पहिल्यांदा आपल्या लेकीचा चेहरा बघतो, तिला उचलतो, हृदयाशी घट्ट धरतो, तो सगळ्यात आनंदाचा प्रसंग असतो. लक्षात ठेवा. आणि दुसरा आनंदाचा प्रसंग म्हणजे बाप आपल्या लेकीला घेण्याकरिता पहिल्यांदा तिच्या सासरी जातो. लेक येते, आपल्या माहेरी 15-20 दिवस राहते. भावानं भले 1000 रुपयाची साडी घेऊ द्या, पण बापाने जर 100 रुपयाची साडी घेऊन दिली ना तर भावानं घेऊन दिलेल्या 1000 रुपयाच्या साडीपेक्षा
बापानं घेऊन दिलेली 100 रुपयाची साडी ही लेकीला जास्त प्रिय वाटते का? कारण त्या साडी मागे त्या बापाचं प्रेम दडलेलं असतं, लक्षात ठेवा. ज्यावेळेस लेक जायला निघते, भाऊ आपल्या बहिणीच्या पिशव्या हातामध्ये घेतो, त्यावेळेस बाप म्हणतो, तायडे थांब ना, मी घेतो पिशव्या हातामध्ये. तुमचा बाप फार गरीब आहे ग, फार म्हणजे फार गरीब आहे. त्याचं धोतर 10 ठिकाणी फाटलंय ग, त्याचं बनियान 10 ठिकाणी फाटलेलं आहे, त्याचे हात थर 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 कापताय. लक्षात ठेवा, हात थरथरत असतानाही जो आपल्या लेकीच्या मागे खंबीरपणे उभा राहतो तिला बाप असं म्हणतात. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना. मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना. उरी हुंदक दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंदक दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. लक्षात ठेवा, आई बापाला भले 4-5 लेकरं असू द्या, 4-5 मुलं असू द्या, पण त्या 4ही लेकरांमध्ये सगळ्यात जास्त जीव आई बापाचा हा फक्त त्यांच्या लेकीमध्ये असतो. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त जीवाची, सगळ्यात जास्त लाडकी ही फक्त लेकच असते. माझं उदाहरण घ्या ना, आमच्या घरामध्ये सगळ्यांची सगळ्यात जास्त लाडकी ही फक्त मी आहे हो. माझे आजी आजोबा काका काकू मामा मामी सगळ्यांची लाडकी फक्त मी आहे. सगळ्यात जास्त आई वडिलांना लाडकी ही फक्त त्यांची लेकच असते. आई बापाची लाडाची लेक मी लारी, चोली पिवाली गो नेसली अंजिरी सारी. माझ्या केसान गो मालीला फुलैला चाफा, वास परमालता वाऱ्यान घेतय झेपा. नथ नाकान साजी रवानी, गला भरून सोन्याचे मणी. नथ नाकान साजी रवानी, गला भरून सोन्याचे मणी. कोली वाऱ्याची मी गराणी, रात पुन्नवेला नाचून करतय मोजा. रात पुन्नवेला नाचून करतय मोजा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. जय हो. म्हणून सांगते मायबाप, आईला जपा, बापाला जपा.
काल मी तुम्हाला बोलली ना, लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण राहतो, ज्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या छत्रछायेखाली या महाराष्ट्रात आपण राहतोय, याच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहे. तुम्ही बघा, इतर धर्मातले लोक आपल्या आई बापांना शिव्या देतील, बाबा नको नको ते बोलतील, पण कधी आईला आणि बापाला वृद्धाश्रमात टाकणार नाही. हे आपल्याच औलादी आहेत की ज्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकताय. आज तुम्ही टाकताय तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये, पण कर्म आहे ना, कर्म, द कर्म हॅज अ ॲबिलिटी टू चेंज युअर लाईफ इन ओनली 1 सेकंड. कर्मामध्ये एवढी ताकद आहे बाबा, लक्षात ठेवा. राजाला भिकारी बनवण्याचं काम एका क्षणामध्ये कोण करतं? कर्म करतं. आज ज्या ज्या सासूबाया आपल्या सुनेला त्रास देताय, आज ज्या ज्या सून आपल्या सासूला त्रास देताय ना, लक्षात ठेवा, तुम्हाला पण मुलं आहे. उद्या तुमच्या ही सुना तुम्हाला अशाच प्रकारे त्रास द्यायला नको, म्हणून आत्ताच विनंती करते, आत्ताच सुधरा. आश्चर्याची गोष्ट बघा मावशी कशी आहे. जी सून, बर का, ऐकताय ना तुम्ही, जी सून आपल्या सासरी सासू सासऱ्यांना त्रास देते, ती माहेरी जाऊन आपल्या भावाला सांगते, आई वडिलांना नीट सांभाळ. तुम्हाला कळलं नाही तर पुन्हा एकदा सांगू का? जी सून सासरी आपल्या सासू सासऱ्यांना त्रास देते, तीच सून माहेरी जाऊन काय सांगते? आई बापाला नीट सांभाळ. अगं बाई, तू जर तुझ्या सासू सासऱ्याला नीट सांभाळलं तर या जगामध्ये कुठेच वृद्धाश्रम निर्माणच होणार नाही. आई बापाला सांभाळा. तुम्ही किती मोठी चूक करा, ती चूक पोटात घालण्याचं काम फक्त आईबाप करू शकतात, बाकी देव सुद्धा करू शकत नाही. अहो, तुम्ही लहान होते, रात्री रात्री तुम्ही झोपत नव्हते, तुमचा बाप तुमची आई तुमच्यासाठी जागलेलेत. आज जर आपल्यावर वेळ आली असेल तर आपण आपल्या कर्तृत्वापासून लांब का पळायचं? म्हणून सांगते, कर्म आहे ना, कर्म, कर्माला घाबरा.